इन्व्हेंशन, द न्यू मेडिसिन दॅट इज हेपार सल्फ. आता हेपार सल्फ जी मेडिसिन आहे ना, तर ही म्हणजे खूप स्मॉल रेमेडी आहे. तर म्हणजे एक्झाममध्ये नाही ॲज ACQ म्हणून विचारतात किंवा ह्या मेडिसिनमधनं MCQ पण विचारू शकतात. म्हणजे एलिक्यूसाठी ही मेडिसिन विचारत नाही. तर हेपार सल्फला आपण कसं रिकॉल करणार, तर हेपार सल्फला एक ट्रिक आहे की म्हणजे हेपार सल्फमध्ये एच वरनं हायली आणि सल्फमध्ये यस येतं स्टार्टिंगला. मग यस वरनं सेन्सिटिव्ह म्हणजे हायली सेन्सिटिव्ह. मग याचे जे सगळे कंप्लेंट्स वगैरे आहेत ते स्टार्ट होतात, कारण तो पेशंट जो असतो ना तो हायली सेन्सिटिव्ह आहे. मग तो इन्व्हायरमेंटला सेन्सिटिव्ह वगैरे आहे, त्यामुळे याच्यामध्ये जे ही मेडिसिन जी येतात ते रिस्पायरेटरी कंप्लेंट्समध्ये वापरतात. त्याचबरोबर स्किनच्या काही कंप्लेंट्स पण असतात, कारण हा पेशंट जो तो इन्व्हायरमेंटला खूप जास्त सेन्सिटिव्ह वगैरे असतो. तर मग ही जी मेडिसिन आहे हेपार सल्फ, त्याचं जे कॉमन नेम आहे तर ते आहे की सल्फरेट ऑफ लाईम. त्यानंतर प्रूव्हर जे आहे तर ते हॅनिमॅन सर आहेत. आणि स्पिअर ऑफ ॲक्शन म्हणजे हेपार सल्फ कोणकोणत्या ऑर्गन्सवरती ॲक्ट करते. तर सगळ्यात पहिल्यांदा GITचे जे ऑर्गन्स वगैरे आहेत तर तिथे ही मेडिसिन जी आहे तर ती ॲक्ट वगैरे करते. त्याचबरोबर बाकीचं जे माइंड वगैरे आहे, स्किन कंप्लेंटमध्ये मोस्टली जी तर ते ॲक्ट वगैरे करते. त्यानंतर पॅथोजेनेसिसमध्ये हायपर सेन्सिटिव्ह वगैरे आहे, सेन्सिटिव्हनेस वगैरे ती इन्क्रीज वगैरे करते. आहे त्याचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये फिजिकल मेकअप, तर म्हणजे लाईट हेअर वगैरे असतात आणि फ्लॅबी मसल्स वगैरे असतात त्याच्या. त्याचबरोबर तो खूप जास्त सेन्सिटिव्ह म्हणजे त्याचं जे टेम्परामेंट आहे ते इरिटेबल वगैरे आहे. आणि रिलेशन विथ हीट अँड कोल्ड, हा चिली पेशंट आहे म्हणजे त्याला कोल्डने ॲग्रेवेशन वगैरे होतं किंवा त्रास होतो. आणि त्याला ऑर्म थिंगने ॲम्युरेशन आहे म्हणजे त्याला बरं वाटतं. त्यानंतर आहे त्याचे गायडिंग सिम्पटम. त्यामध्ये आहे की हा जो पेशंट आहे तर तो सेन्सिटिव्ह असतो कोल्ड एअरला. म्हणजे फक्त कोल्ड एअरलाच नाही तर तो फिजिकली आणि मेंटली तो ओव्हर सेन्सिटिव्ह वगैरे असतो, म्हणजे हायपर सेन्सिटिव्ह वगैरे आहे. तर याच्यामध्ये त्याला म्हणजे जे ॲग्रेवेशन वगैरे होतं कोल्ड एअरने, काही त्याचे रिस्पायरेटरी कंप्लेंट्स जे आहेत ते स्टार्ट वगैरे होतात. आणि त्याला ॲम्युरेशन आहे ऑर्म थिंगने, त्याला बेटर वाटतं ऑर्म थिंगने किंवा ऑर्म इन्व्हायरमेंटने वगैरे. त्यानंतर आहे त्याचे रिस्पायरेटरी कंप्लेंट्समध्ये आहे की त्याला कफ वगैरे प्रोड्यूस होतो. त्यानंतर जे लॅरिंग्स वगैरे आहे, स्फिंक्टर एक्सटेन्शन जे येतं त्या ठिकाणी असतं किंवा इरिटेशन जे येतं ते प्रोड्यूस वगैरे होतं. त्यानंतर आहे त्याच्या स्किनच्या कंप्लेंटमध्ये पण बॉईल वगैरे जे येतं ते होतं, फॉर्मेशन पस फॉर्मेशन वगैरे होतं. आणि याचे जे डिस्चार्ज वगैरे असतात ना हे पेशंटचे, तर ते येलो डिस्चार्ज वगैरे जे येतं ते असतात. त्याच्या मेंटल सिम्पटम्स म्हणजे माइंडचे कंप्लेंट्स. तर माइंडच्या कंप्लेंटमध्ये हा जो पेशंट आहे तो थोडासा इरिटेबल आहे, अँशियस वगैरे आहे, थोडासा विचार वगैरे जास्त करतो, तो टेन्शन घेतो. आणि दुसरं म्हणजे की त्यानंतर क्रेविंग आहे फॉर सोअर थिंगसाठी. त्यानंतर याची डिस्ट्रक्टिव्ह टेंडन्सी वगैरे आहे. आणि तो त्याच्या इमोशन्सला सप्रेस वगैरे करतो. तर आहे पर्टिक्युलर्स. आता पर्टिक्युलर्समध्ये आहे की हेडेक वगैरे, हेडेकच्या कंप्लेंट्स पण आहेत या पेशंटच्या. तर आता हेडेकमध्ये कॉजेशन काय म्हणजे कशाने त्याला त्रास वगैरे होतो, तर हेडेक जे येतं ते कोल्ड एअरने त्याचं स्टार्ट वगैरे होतं. म्हणजे त्याला ॲग्रेवेशन आहे कोल्ड एअरने आणि त्याला बरं वाटतं ऑर्म थिंगने किंवा ऑर्म इन्व्हायरमेंटने वगैरे बरं वाटतं. त्यानंतर आहे त्याचे अजून पर्टिक्युलर्समध्ये GITच्या कंप्लेंट्स. तर GITच्या कंप्लेंट्समध्ये माउथमध्ये काय होतं की अल्सर फॉर्मेशन वगैरे सपोज जर झालं तर मग ब्लिडिंग वगैरे जे येतं ती गम्समधून होते इझिली. की त्याचं जे स्टमक वगैरे आहे त्यामध्ये पण सेन्सेशन जे येतं ते होतं. त्यानंतर लिव्हर जे आहे तर त्याच्यामध्ये स्टिचिंग टाईपचं जे पेन वगैरे येतं ते असतं. नंतर आहे त्याच्या रिस्पायरेटरी कंप्लेंट्समध्ये काय आहे की त्याला कोल्डने ॲग्रेवेशन वगैरे होते, म्हणजे कफ वगैरे जे येतं ते इझिली सफर होतं, म्हणजे त्याला कफ वगैरे होतो, स्नीझिंग, कफिंग. त्यानंतर त्याचे जे लॅरिंग्स वगैरे आहेत तर त्या ठिकाणी जे सेन्सेशन आहे फिदर लेग सेन्सेशन जे येतं ते असतं. स्फिंक्टर लेग म्हणजे काहीतरी आहे असं त्याला वाटतं. त्यानंतर आहे त्याचे जनरल मॉडेलिटीजमध्ये आहे ॲग्रेवेशन. मग ॲग्रेवेशन आहे की तो खूप जास्त ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, टचला, प्रेशरला, पेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला तो खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. आणि कोल्ड एअरला म्हणजे इन्व्हायरमेंटला तो खूप जास्त सेन्सिटिव्ह वगैरे आहे, त्याला कोल्ड एअरने ॲग्रेवेशन वगैरे होतं. आणि ॲम्युरेशन म्हणजे त्याला बरं वाटतं ऑर्म थिंगने किंवा जे काही वेट ऑर्म इन्व्हायरमेंट वगैरे आहे त्याने त्याला बरं वाटतं. स्किनच्या कंप्लेंटसुद्धा आहेत. मग स्किनच्या कंप्लेंटमध्ये काय की बॉईल फॉर्मेशन वगैरे सपोज जर झालं किंवा अल्सर फॉर्मेशन असलं किंवा पस फॉर्मेशन जर असेल काही, तर ह्या सगळ्या केसेसमध्ये ना म्हणजे आपण ही मेडिसिन वगैरे जे येतं ते देतो. आणि ह्या पेशंटचे जे काही डिस्चार्ज वगैरे असतात, सपोज जर पस फॉर्मेशन वगैरे झालं बॉईल्समध्ये वगैरे, तर त्यावेळेस येलो डिस्चार्ज जे येतात ते ह्या पेशंटचे असतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.